मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर युती सरकारनं मास्टर स्ट्रोक लगावला। व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरता शुल्कात 50% सवलत जाहीर करण्यात आली। राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत 6 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या सर्व जातीच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश करण्यात आला। तर 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट 50% शुल्क माफी देण्यात येणार। मराठा आरक्षण प्रकरणी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याकरता राज्य सरकारनं अवधी मागितलाय। सरकारनं लवकरात लवकर प्रतिज्ञापत्र दाखल करावं जेणेकरून या प्रकरणाची सुनावणी करता येईल। ही शेवटची संधी असेल असं कोर्टाकडून सांगण्यात आलं। भगवानगडावरील भाषणानंतर झालेल्या वादाबद्दल पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। शरद पवारांबाबत केलेल्या विधानांचं आणि वापरलेल्या शब्दांचं समर्थन करताना त्यांनी पुन्हा एकदा पवारांच्या भ्रष्टाचारावरती बोट ठेवलंय। त्यावेळी भावना दुखावल्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे। मंत्रिपद देताना गुलाबराव पाटलांना तंबी दिली होती। तुमची बुलंदतोफ बंद पडली तर लाल दिवा काढून टाकू असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं। शेतकरी सर्वसामान्यांवर अन्याय झाला तर शिवसेना सरकारबरोबर राहणार नाही असंही ते म्हणाले। पुण्यात बेशिस्त वाहतुकीला आळा घाला असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं वाहतूक पोलिसांना दिलेत। रस्ते अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता तात्काळ उपाययोजना करा। मुंबईच्या धर्तीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून यंत्रणा अद्ययावत करा। विदेशाऐवजी मुंबईत राबवण्यात येणाऱ्या पद्धतीचं अनुकरण करा अशा सूचना न्यायालयानं दिल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।